एक महत्त्वाची घडामोड आहे। आज मुंबईमध्ये 2 मेळावे असतील। ठाकरे आणि शिंदेंच्या शिवसेनेचे दसरा मेळावे पार पडणार आहेत आणि शिवतीर्थवर उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार आहे। गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडणार आहे। मेळाव्यातून ठाकरे आणि शिंदे पालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकणार आहेत। दोन्ही शिवसेनेकडून मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे। दोन दृश्य आपण पाहतोय। एकीकडे शिवतीर्थवर उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार आहे। अर्थात आता महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष असेलच, तसंच शिंदे नेमकं काय बोलणार नेस्को सेंटरमध्ये याकडे सुद्धा विशेष लक्ष असेल। दसरा मेळाव्याला अत्यंत महत्त्व प्राप्त झालेलं आहे। एकीकडे शिवतीर्थावरती शिवाजी महाराज पार्कमध्ये उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा पार पडणार आहे, तर दुसरीकडे आपण पाहतोय की नेस्को ग्राउंड गोरेगावमध्ये एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा पार पडणार आहे आणि त्यासाठी संपूर्ण मुंबईमध्ये जोरदार बॅनरबाजी दोन्ही पक्षांकडून पाहायला मिळते। माझ्या मागे जर तुम्ही पाहिलं तर लक्षात येईल की शिवसेनेचा दसरा मेळावा आहे। सोनं विचारांचं देऊ घेऊ मनसोक्त भगवे विचार आणि भगवत रक्त असा आशय यावर आपल्याला दिसतोय। तर दुसरीकडे आपण पाहतोय की चंद्रकांत बनगर त्यासोबतच इथले जे स्थानिक आमदार आहेत, ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरती हा बॅनर लागलेला आहे आणि एकनाथ शिंदे यांनी यापूर्वी स्पष्ट केलेलं आहे की मी भाषण द्यायला आलो नाहीये, मी संवाद साधायला येत असतो आणि आज देखील तो संवाद लोकांपर्यंत पोहोचणार आहे का आणि कार्यकर्त्यांकडून कशा पद्धतीने महानगरपालिका निवडणुका आणि इतर राजकीय घडामोडींची मोठ बांधली जाणार आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या मेळाव्यात ऑपरेशन टायगर सुद्धा पाहायला मिळेल असं देखील बोललं जात आहे। कॅमेरा पर्सन रोशन गायकवाडचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।